काका तुमचं नाव काय? चंकरणे. वय किती? सरासरी आत्ता सध्या 61. ओके. किती वर्ष व्यसन केलं काका तुम्ही? 18 वर्ष. कोणती दारू प्यायचे? देशी. देशी प्यायचे. आता तुम्ही व्यसनमुक्त झालेला आहे पूर्ण? 14 वर्ष झाली. ओके ओके. कशा पद्धतीने काका तुम्ही व्यसनमुक्त होण्यासाठी मनाचा मार्ग स्वीकारला? आणि मनाचा निर्णय घेतले. कशा पद्धतीने? कसं घेतलं असं एक आजारी पडलो आणि मी म्हणजे एक जाण्याच्या मार्गात बस म्हणजे म्हणजे माझं कोणी म्हणजे असं नाही का आपण काय म्हणतो का बा एक्सपायर म्हणजे याला काय म्हणतो बा संपणार. ओके. तर मग मी त्या रात्री विचार केला ज्याला आपण समजा अशी जर यातून आपल्या कुटुंबाने आपल्या जवळ म्हणजे दारू न पेलेली चांगलं. नंतर निर्णय घेतला काही एकही रुपयाची गोळी न घेता डायरेक्ट बंदच. 14 वर्ष झाली. म्हणजे मनाचा तुम्ही ठाम निर्णय घेतला निर्णय घेतला. आणि आज व्यसनमुक्त होऊन तुम्हाला किती वर्ष झाले? 10 वर्ष. 14 वर्ष झाले. 14 वर्षामध्ये तुम्ही एकदा पण दारू वगैरे किंवा कुठल्याही प्रकारचा व्यसनी पदार्थ घेतला नाही? वास सुद्धा सहन होत नाही. आता तुम्हाला वास सुद्धा सहन होत नाही? होय. बरोबर. आणि आता व्यसनमुक्त होऊन तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मोकळं. एकदम छान वाटतंय. हो. बरं बरं, चालेल. दुसऱ्या विषयी उलट वाईट वाटतं. ओके ओके, चालेल. नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राला तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल काका तुमचे धन्यवाद. अशाच पद्धतीने लोकांनी पण स्वतःचं मन परिवर्तित करावं. धन्यवाद.